तर सन्मान आपण करणार आहोत या स्पर्धेमध्ये मित्रांनो. अतिशय उत्कृष्ट पंचगिरी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले आहे. तालुका क्रिकेटमधील विख्यात पंच आपण पाहतोय. सर्वप्रथम श्याम पाटील सर आपण पुढे या. आपला हेतूची सन्मानित केला जाईल. ऑफिशियल पंच आपण श्याम पाटील सरांना या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे, ज्यांची अतिशय उत्कृष्ट पंचगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. कमलाकर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते ऑफिशियल पंच श्याम पाटील सरांना सन्मानित करायचं आहे. आपण पाहू शकता श्याम पाटील सर जे पंचाच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर आमचे दुसरे पंच जे अतिशय उत्कृष्ट पंच देखील आहेत, ऑल इन वन, त्यांची कामगिरी आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. कबड्डीचे देखील चांगले पंच आहेत आणि कधी कधी समालोचक स्कोरच्या भूमिकेमध्ये देखील आपण त्यांना पाहतोय. म्हणजे ऑलराऊंडर असं व्यक्तिमत्व आहे. विक्रम नाईक सर यांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जाईल. नरेश पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विक्रम नाईक सरांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता या स्पर्धेमध्ये त्यांची भूमिका देखील चांगली राहिलेली आहे. त्यांची चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर आपल्या मित्रांनो आपण बोलणार आहोत एक्सपर्ट स्कोरर विशाल नाईक, जे मॅन ॲट गोल्डन फिंगर आहेत कारिवली गावचे आणि त्यांचा हेतूची सन्मान पळत पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे गुणलेखक स्कोरर विशाल नाईक सरांना सन्मानित करायचं आहे. एक्सपर्ट स्कोरर मॅन ॲट गोल्डन फिंगर आपण पाहतोय. अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांची राहिलेली आणि या तालुका क्रिकेटमधील ज्या अव्वल दर्जाचे गुणलेखक आहेत त्या गुणलेखकांमध्ये त्यांची देखील वर्णी लागते. असे या विशाल नाईक सरांचा हा हेतूची सन्मान इथे केला गेलेला आहे. साई श्रद्धाचे मालक चिंतामण पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. विश्राम पाटील आपण पुढे या. संघ मालक आहेत आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जाईल. त्यांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेला आहे. आनंद इंटरवरचे संघ मालक आनंद पाटील आपण देखील या. आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. सर्वप्रथम आनंद एंटरप्राइजेसचे संघ मालक आनंद पाटील यांचा सन्मान येथे केला जाईल आणि हा सन्मान करण्यासाठी विनंती करेन पळत पाटील साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. आनंद एंटरप्राइजेस हा संघ आपण दापोडे प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये पाहिलेला आणि त्या संघाचे ऑनर आपण पाहतोय आनंद पाटील साहेब आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता आनंद एंटरप्राइजेसचे ऑनर संघ मालक आनंद पाटील. त्यानंतर ओमसाई धाबा चे संघ मालक संतोष कोली, माणिक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जाईल. ओमसाई धाबा संतोष कोली खुश आहेत आणि त्यांना विनंती असेल की आपण या संतोष कोली साहेब ज्यांचा ओमसाई धाबा हा संघ आपल्याला नक्कीच या स्पर्धेमध्ये पाहिलेला आहे. संतोष कोलीजी आपण या. आपल्याला सन्मानित केलं जाईल. आज खुश आहेत आणि आज मला वाटतं ओमसाई धाबा नक्कीच हाऊसफुल असणार आहे. नक्कीच डीजे पण वाजणार आहे आणि काम पण 25 होईल. त्यानंतर कल्पेश इंडोबाजेचे मालक राजेश गुरुनाथ पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या. या आपण पाहू शकता सर्वप्रथम संतोष कुल यांचा हा सन्मान इथे केला जातोय. साई धाबा ओम साई धाबाचे संघ मालक राजेश गुरुनाथ पाटील साहेबांना विनंती असेल की आपण या. आपला देखील सन्मान इथे केला जाईल. भानुदास पाटील साहेबांची शुभ असते नक्कीच हा सन्मान आपण इथे करणार आहोत.
हे आपण पाहू शकता हा सन्मान इथे केला जातोय. त्यानंतर त्यानंतर एस पी प्रतिष्ठानचे संघ मालक करण पाटील. करण पाटील आपण देखील पुढे या, आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल. करण पाटील साहेबांचा संघ देखील एस पी प्रतिष्ठान हा संघ देखील DPL स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे आणि त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. एस पी प्रतिष्ठानचे मालक नक्कीच कमलाकर पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. तर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक एक शीर्ष होता. तो मॅन ऑफ द पारितोषिक या सर्वप्रथम आपण देणार आहोत. हर्षद चौधरी हिट मॅन ऑफ दापोडे, ते मॅन ऑफ द मॅच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता. तर हर्षद चौधरी आपण या, आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच कमलाकर पाटील आणि नरेश पाटील साहेबांच्या सूप असते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. सेमीफायनल फायनलमध्ये सेमीफायनलमध्ये चांगलं परफॉर्मन्स हर्षद चौधरीचा पाहायला मिळाला होता नक्कीच, आणि हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी आणि त्यानंतर हे गिफ्ट मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आतिश भागीरथ पाटील साहेबांकडून आणि मॅन ऑफ द मॅचचं गिफ्ट राजेश गुरुनाथ पाटील साहेबांकडून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलं होतं. त्यानंतर फायनल सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच आणि या फायनल सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक जात आहे ओमसाई धाबाकडून 26 धावांचं योगदान ज्याने दिलं होतं तो राजेश ठरलाय फायनलमधील मॅन ऑफ द मॅच. कल्पेश पाटील साहेबांनी प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या सोबत असते हे मॅन ऑफ द मॅच पारितोषिक द्यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची 2 पारितोषिक आपण पाहतोय. ट्रॉफी जे आम्हाला स्वर्गीय भागीरथ कृष्णा पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार आतिश भागीरथ पाटील यांनी स्पॉन्सर केले आणि या गिफ्ट आपण पाहतोय जे आम्हाला कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ राजेश गुरुनाथ पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे. त्यानंतर एक कॅश प्राइज देखील आलेलं आहे. ज्ञानदेव पाटील आपण पुढे या, आपणासाठी 500 रुपयाचं पारितोषिक जे दिलं गेलं होतं 3 षटकारांसाठी कमलाकर पाटील यांच्याकडून ते जाहीर केलं गेलं होतं आणि हे कॅश प्राइज देखील इथून दिलं जाईल. व्हीआयपी प्राइजवर विराजमान माणिक पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. हे आपण पाहू शकता कडक फटके होते आणि या कडक नोटा दिल्या जात आहेत. सुस्वागतम 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 दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये आगमन होते युवा नेते दिना पाटील साहेबांचं, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थी ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील नक्कीच हे त्यांचे बंधू होते आणि त्यांच्या बंधूंच्या स्मरणार्थ दिना सकाराम पाटील साहेबांकडून ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे. त्यांनी दिना पाटील साहेबांचे ते आगमन होते, त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम दिना सकाराम पाटील साहेब, ज्यांच्या माध्यमातून अनेक मेगा इव्हेंट देखील आपल्याला पाहायला मिळतात. तर दिना पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत, ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ या ट्रॉफीज देखील आम्हाला स्पॉन्सर केले आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे आपण करणार आहोत. कमलाकर पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते साहेबांना सन्मानित करायचं आहे. युवा नेते आपण बघतोय दिना सकाराम पाटील साहेब आणि त्यांचा हा सन्मान इथे केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ ही पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांचं चांगलं योगदान नेहमीच
या स्पर्धेसाठी देखील पाहायला मिळतो आणि त्यांच्या माध्यमातून मेगा इव्हेंट देखील आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. त्यानंतर मित्रांनो बोलूया आपण या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेले कैलासवासी तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कुंदन तुलसीराम पाटील साहेबांकडून जे आपल्यामध्ये उपस्थित देखील आहेत. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वाधिक 9 विकेट त्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत आणि प्रेक्षकांमधून आवाज यायला हवा कोण असेल. हे पारितोषिक देण्यासाठी मी व्हीआयपी डायझोरांना विनंती करेन तुलसीराम पाटील साहेब आणि विश्राम पाटील आणि आनंद पाटील साहेबांना की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. सर्वाधिक 9 विकेट ज्या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत संघाचं नाव आहे कल्पेश इंटरप्राइजेस आणि खेळाडू आहे राजन पाटील. सर्वाधिक 9 विकेटसह राजन पाटील ठरला आहे DPL दापोटे प्रीमियर लीग स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय राजन पाटीलला सर्वाधिक 9 विकेट या स्पर्धेमध्ये त्याने चटकावलेले आहेत. पुराणी तलवार लेकिन वही धार आपल्याला पाहायला मिळतं. जसं वय वाढत आहे तसंच परफॉर्मन्स देखील निखरत आहे आणि राजन पाटील यांच्या रक्तामध्ये नसामध्ये क्रिकेट आहे. त्यानंतर आपण यानंतर बोलणार आहोत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आणि हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहे स्वर्गीय तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र कुंदन तुलसीराम पाटील साहेबांकडून. आणि हे पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन विश्राम पाटील आणि त्यांच्या समेत विश्राम पाटील साहेबांना की आपण हे पारितोषिक देण्यासाठी पुढे या. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आपण देतोय येस ज्या खेळाडूने 139 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठून काढलेले आहेत. संघाचं नाव आनंद इंटरप्राइजेस आणि तो खेळाडू आहे समीर पाटील. समीर पाटील याने खरं तर त्याच्या मुलाला देखील घेऊन यायला हवं होतं. आज बर्थडे बॉय क्या बात आहे. स्वतःच्या वाढदिवशी पारितोषिक त्याने पटकवलेलं आहे. आपल्या वाढदिवशी चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. नक्कीच त्यांचा मुलगा देखील आलेला आहे. नक्कीच जिथे ते समीर पाटील जिथे ते दापोडे बी संघ तिथे ते हा मुलगा देखील नेहमीच पाहायला मिळतोय. 12 मॅन देखील आपण पाहतोय त्याला बऱ्याच स्पर्धांमध्ये. क्या बात आहे. तब्बल 139 धावांसह समीर पाटील ठरला आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज. आपल्या स्वतःच्या वाढदिवशी चांगली कामगिरी त्याने केलेली आहे. क्या बात आहे. स्वतःच्या वाढदिवशी आपण जर बघितले तर विनोद कांबळे सचिन तेंडुलकर रॉस टेलर सनत जयसूर्या असे 1 से बढ़कर 1 खेळाडूने स्वतःच्या वाढदिवशी चांगली कामगिरी करून मॅन ऑफ द मॅच पटकावलं होतं. इथे मात्र आपण पाहतो या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट समीर पाटील ठरलेला आहे. त्यानंतर आपण बोलणार आहोत चतुर्थ पारितोषिकाकडे. हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. नुकतंच ज्यांचं मित्रांनो व्हीआयपी डायझोर आगमन झालेलं आहे युवा नेते दिना सकाराम पाटील साहेब कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांनी हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. आणि प्रल्हाद पाटील साहेबांना विनंती असेल की आपण पुढे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. आणि चतुर्थ पारितोषिक जात आहे ते आनंद पाटील यांचा संघ आनंद इंटरप्राइजेस संघ ठरला आहे DPL दापोटे प्रीमियर लीग स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक दिलं जाते हे आपण पाहू शकता. टॉप 4 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आनंद पाटील आनंदी आहेत कारण त्यांचा संघ टॉप 4 मध्ये पोहोचलेला आहे. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी त्यांचा संघ ठरलेला आहे. हे आपण पाहू शकता आनंद पाटील जे संघाचे ऑनर आहेत आणि त्यांच्या समेत त्यांचा संपूर्ण संघ देखील पाहायला मिळतोय. निलेश पाटील वी फॉर विक्टरी करत आहेत. नक्कीच क्या बात आहे. चांगली गोलंदाजी निलेश पाटील देखील या स्पर्धेमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यानंतर
तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, तृतीय पारितोषिक हे पारितोषिक आपल्याकडून दिलं जाईल आणि पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे कलावंशी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू दिना सकाराम पाटील साहेबांकडून. आणि पारितोषिक देण्यासाठी विनंती करेन कमलाकर पाटील साहेबांनी नरेश पाटील साहेबांना की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जाईल, कॅश प्राइज आणि ही आकर्षक ट्रॉफी. आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरलेला आहे करण पाटील फॅम टीम SP प्रतिष्ठान. SP प्रतिष्ठान संघ ठरला आहे या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. तृतीय पारितोषिक या संघाने या स्पर्धेमध्ये पटकावलेलं आहे. हे आपण पाहू शकता SP प्रतिष्ठान करण पाटील यांचा संघ आहे. करण सुरेश पाटील फॅम टीम आपल्याला पाहायला मिळते. तृतीय क्रमांक या संघाने या DPL स्पर्धेमध्ये पटकावलेला आहे. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमधील रनरअप संघ उपेशदा संघ द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देखील आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे बंधू युवा नेते दिना सकाराम पाटील साहेबांकडून. आणि ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इथून दिली जाईल. ही ट्रॉफी देण्यासाठी VIP डायझर मी विनंती करेन दिना पाटील साहेबांना आपण स्वतः पुढे या. आपल्या शुभ हस्ते नक्कीच आपणच स्पॉन्सर केलेली ही ट्रॉफी आपल्या शुभ हस्ते दिली जाईल. आणि रनरअप संघ ठरलेला आहे या स्पर्धेमधील आपण पाहतोय कल्पेश इंडोबाजेस राजेश गुरुनाथ पाटील फॅम टीम कल्पेश इंडोबाजेस ठरलाय या स्पर्धेमधील रनरअप संघ. युवा नेते दिना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. खरं तर ही ट्रॉफी त्यांच्याच माध्यमातून आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे त्यांचे बंधू महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाते. आपण पाहू शकता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी. या आपण पाहू शकता द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रनरअप संघाची ट्रॉफी दिना पाटील साहेबांच्या शुभ हस्ते दिली जाते. रनरअप संघ या स्पर्धेमध्ये ठरलेला आहे. आणि त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेमधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सर्वात मौल्यवान पारितोषिक ज्या खरं तर खेळाडूची कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅट आणि बॉलने चांगली राहिलेली आहे. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचं या स्पर्धेमध्ये पाहायला मिळालेलं आहे. कोण असेल नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला सायकल स्पॉन्सर केलेली आहे देवानंद रामदास पाटील साहेब आणि त्यांच्या समेत राजेंद्र तुकाराम पाटील साहेबांनी. आणि जी ट्रॉफी आपण पाहतोय जी ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केलेली कैलासवासी तुलसीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ कुंदन तुलसीराम पाटील साहेबांनी. आणि पारितोषिक देण्यासाठी मी कुंदन पाटील साहेबांना विनंती करेन की आपण पुढे या. प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मॅन ऑफ द सिरीज ज्या खेळाडूंनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल सेमीफायनल पर्यंत 190 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 8 विकेट चटकावलेले आहेत. दोस्तों ये दुनिया गोल है और इस टूर्नामेंट में हिटमॅन हर्षद चौधरी का डबल रोल है. हर्षद चौधरी ठरलाय या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज. हे आपण पाहू शकता तापोडेचा हिटमॅन हिट कामगिरी करताना या स्पर्धेमध्ये ठरलाय मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच आपण पाहतोय दापोडे क्रिकेटचं हे देखील एक मोठं नाव आहे. अनेक मैदाने या पठ्ठ्याने गाजवलेले आहेत आणि आपल्या घरच्या मैदान देखील गाजवताना आपल्याला हा पठ्ठ्या दिसलेला आहे. सर्वात मौल्यवान खेळाडू या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हर्षद चौधरी ओम साई धाबा या संघाचा 190 धावा आणि 8 विकेट. हर्षद चौधरी हिटमॅन ऑफ दापोडे हिट कामगिरी या संपूर्ण DPL स्पर्धेमध्ये केलेली आहे. केवळ 2 सामन्यामध्ये हा खेळाडू आऊट झाला होता. नंतर नाबाद इनिंग त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या.
हे आपण पाहू शकता सायकल जे आम्हाला देवानंद रामदास पाटील आणि राजेंद्र तुकाराम पाटील साहेबांनी स्पॉन्सर केलेले आहे आणि ट्रॉफी आपण पाहतो कुंदन तुळशीराम पाटील साहेबांच्या माध्यमातून कैलासवासी तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे. वेलपेड हर्षद अँड ऑल द बेस्ट नेक्स्ट टुर्नामेंट. त्यानंतर मित्रांनो आपण प्रथम पारितोषिकाकडे बोलणार आहोत आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील आम्हाला व्यापेडायझर विराजमान दिना सकाराम पाटील साहेबांकडून स्पॉन्सर केले गेले आहे कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ. आणि ऑल आपण पद्धत सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे या. कुंदन पाटील साहेब, दिना पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आणखीन जे मान्यवर आहेत त्या सर्वांना विनंती असेल की आपण पुढे या. आपल्या शुभ असते हे पारितोषिक दिलं जाईल आणि चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन ठरलेलं आहे आणि कोणी पण बनेल आता मात्र गोळीचे नाही संतोष कोहली के टीमचे डर लागत आहे. नक्कीच संतोष कोहली या फॅम टीम ओमसाई धाबा ठरलाय DPL दापोडे प्रीमियर लीग स्पर्धेमधील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. फिरता चषक नक्कीच आपण पाहतो या कैलासवासी लक्ष्मण शेठ पाटील आणि कैलासवासी महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आम्हाला स्पॉन्सर केले गेलेला आहे. जो स्पॉन्सर केलेला आहे या आनंद पाटील, विष्णू पाटील, राजेश पाटील आणि ऑल ग्रुप्स कडून 2 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये या आकर्षण फिरता चषक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेमधील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ ठरलेला आहे संतोष कोहली साहेबांचा संघ ओमसाई धाबा. आज ओमसाई धाबा हाऊसफुल असणार आहेत यातील मात्र शंका नाही. काल मित्रांनो 31 साजरी झाली, मात्र ती 31 पुन्हा एकदा साजरी होईल 1 जानेवारी हा वर्षाचा पहिला दिवस देखील आता मात्र ओमसाई धाबा नक्कीच या धाब्यावर हाऊसफुल असणार आहेत यातील मात्र शंका नाही. हे आपण पाहू शकता चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन या स्पर्धेचा विजेता संघ ठरलेला आहे संतोष कोहली साहेबांचा ओमसाई धाबा हा संघ. संतोष तुळशीराम कोहली फॅम टीम. फिरता चषक हे बक्षीस देखील इथे आहे. नक्कीच आपण पाहतो 2 पारितोषिक आहे. एकमेव अशी या प्रीमियर लीग स्पर्धा असेल ज्या स्पर्धेमध्ये 2 ट्रॉफी दिल्या जातात त्यामध्ये फिरता चषक हे देखील आकर्षण आपल्याला पाहायला मिळते. ज्या मला लक्ष्मण शेठ पाटील आणि महेंद्र सकाराम पाटील यांच्या स्मरणार्थ आनंद पाटील, विष्णू पाटील, राजेश पाटील आणि त्यांचे सहकारी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संतोष तुळशीराम कोहली फॅम टीम ओमसाई धाबा. हे आपण पाहू शकता ओमसाई धाबा संघ ठरलाय DPL दापोडे प्रीमियर लीग 24-25 चा विजेता संघ. तर मित्रांनो आजचं शेड्यूल इथे समाप्त होते असे मी जाहीर करतोय. मला